रामदास कदम आणि अनिल परबांमध्ये वैयक्तिक आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय। बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणावरून रामदास कदमांनी गौप्यस्फोट केला। दरम्यान यानंतर परबांनी थेट कदमांच्या बायकोलाच या वादात ओढलं। परबांनी ज्योती कदम यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर रामदास कदमांनी परबांना कोर्टात खेचण्याचाच इशारा दिलाय। पाहूयात। रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं? दोन स्टोव होते, स्टोववरती जेवण बनवत होती खेळला। स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि तेव्हा मी वाचवलं माझ्या पत्नीला। आपल्या बापाने काय उद्योग केलेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणावरून सुरू झालेला वाद आता थेट वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांवर येऊन पोहोचलाय। अनिल परबांनी थेट कदम कुटुंबातील 1993 मध्ये झालेली घटना उकरून काढली। 1993 मध्ये रामदास कदमांच्या पत्नीनं स्वतःला जाळून घेतलं की जाळण्यात आलं असा सवाल करत परबांनी थेट रामदास कदमांवर हल्लाबोल केला। दरम्यान या प्रकरणात देखील नार्को टेस्ट करण्याची मागणी परबांनी केली। दरम्यान यानंतर कदमांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। 1993 ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे। त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टोव होते, स्टोववरती जेवण बनवत होती खेळला। स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि तेव्हा मी वाचवलं माझ्या पत्नीला। हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत। माझ्या पत्नीला मी वाचवले। 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे, मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन। तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघे जण। तर अशा पद्धतीनं तू बदनाम जी केलीस ना याच्यावरती मला दावा टाकेल। या प्रकरणात योगेश कदमांनी स्वतः रामदास कदमांची चौकशी करावी असं आव्हान परब यांनी केलं। योगेश कदम राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी या प्रकरणाची थेट चौकशी करावी अशी मागणी परब यांनी केली आहे। तर पत्नीला वादात ओढल्यानं वेदना झाल्याचं कदमांनी म्हटलंय। तसंच या प्रकरणावरून परबांना कोर्टात खेचण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे। गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत। आपल्या बापाने काय उद्योग केलेत 1993 ला याची देखील चौकशी झाली पाहिजे। या चौकशीची मागणी मी करतोय, कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे। अखेरचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती, ते अग्रीमेंट आम्ही दिले। आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय। आम्ही इज्जत घेऊन बसलोय। तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावाची आम्हाला गरज नाहीये आणि असाल तर सांगा। तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्यात आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही। तुला दाखवीन मी आता। अनिल परबांनी केलेल्या आरोपांच्या नंतर रामदास कदम यांनी देखील परबांवर काळी जादू केल्याचा आरोप केला। चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत बकरा कापल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय। चंद्रग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहण ज्या दिवशी होती, पौर्णिमा होती, त्या दिवशी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का? कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे। बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती, त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता, त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे। बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणावरून केलेल्या विधानानंतर परबांनी कदमांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला। तर परबांनी या वादात कदमांच्या बायकोला ओढल्यानं कदमांनी देखील परबांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय।
त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.